पुढे चला हा आवाज कमी होतो. मी बोलतो तुमच्याशी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वडट्टीवार आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच या मुलींची वडट्टीवार आता संवाद हे बघा आता शांत बसा. बघा ती मुलगी खूप घाबरली आहे. त्या मुलगीला कोंडून घातले. ते सगळे आरोप आहेत. एबीपीच्या मुलांवरती आरोप केलेले आहेत. आम्हाला न्यूज आली. त्या मुलगीला मी भेटून आले. कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कोंडून ठेवलंय आणि पोलिसी बळाचा वापर केला जातोय. हे अत्यंत चुकीचं आहे. आमचे नेते वडेट्टीवार साहेब बाहेर आलेले आहेत आणि तरी देखील पोलिसांनी इथे मारहाण. तुम्ही आले होते नेमकं अहो दादा तिला कोंडून घातलाय. ते पोरगी रडायला लागले. तिच्या फ्रेंड्स थांबले. तिला बोलायला येणं झाले. तिला साहेब पोरींना यांनी कोंडायची काहीच गरज नव्हती. आणि एवढं माजुडेपणा एवढं हे प्रशासनाचं एवढी डेअरिंग वाढली आहे की त्यांना काहीच फरक पडत नाही. शेवटी त्यांना बाहेर आम्ही त्यांना फक्त एवढं म्हणलो जे कोणी आरोपी तुम्ही त्यांना फक्त बाहेर काढा. त्या मुलांचं म्हणणं आहे की हे सगळं आम्हाला व्हीसीने सांगितलेलं आहे. या एबीपीच्या सगळ्या लोकांना आज बाहेर का जाऊ दिलं नव्हतं. मला 20 मिनिटं लावली बाहेर सोडायला. बाहेर जाऊ दिलं. जाऊ दिलं दादा. आम्ही त्यांना आतमध्ये जाऊ दिलं. आम्हाला जाऊ नाही दिलं. आज जाऊ दिलं त्यांना. आज बाहेर चालू होते त्या पोरगीचं. आम्ही खाली आलो. आम्ही त्या मुलगीसाठी न्याय मागायला आलो दादा. त्या मुलगीला बोलता येत नव्हतं. ती घाबरलेली. एबीपीच्या गोट्या सगळ्या ते पोरगे बोलत होते आम्हाला की आमच्या विरुद्ध नारे लावत होते. आम्हाला धक्काबुक्की केले. शिवाय महाराष्ट्राच्या मेंबर्सला यांना जरा तरी लाज वाटते का? सगळे सरकारचे गुंड सगळे स्टुडंटला धमकवतात. त्यांना जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाही आम्ही अजिबात उठणार नाही. आता आम्ही आलो इथे. आम्हाला कंप्लेंट आली. आम्ही आलो इथे आणि आम्हाला सांगितलं की त्या मुलीला धमकी दिली. ती मुलगी आतमध्ये रूम मध्ये बसलेली आहे. आम्ही जेव्हा यांना सांगितलं की आम्हाला त्या मुलीला भेटायचं, त्या मुलीचं आम्ही नाव पण सांगितलं तर आम्हाला 20 मिनिटं लावले त्या मुलीला शोधायला. काय यांच्याकडे सिस्टीम नाही आहे का? जेव्हा आम्ही नाव सांगतो यांना सिस्टीमवर चेक करून नाही का बघतात. 20 मिनिटानंतर आम्हाला बोलतात की ती मुलगी झोपल्यानंतर